नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे राजमाची भाजी। तर त्याच्यासाठी मी हे रात्रभर राजमा भिजत घातलेला होता। तर त्याच्यातून पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आधी तर एका कुकरमध्ये हा राजमा ट्रान्सफर करूया। पाणी घालूया त्याच्यामध्ये, आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं पाणी घालायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून तो राजमा पटकन शिजेल। अर्धा चमच हळद टाकायचे। हे छान असं 1-2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला। ह्याला पाहिजे तसा छान असा राजमा हा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे। कुकरला तोपर्यंत शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण राजमाला लागणारा मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तर छोट्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत, अद्रक घेतलेले आहे आणि लसूण घेतलेले आहे। हे आपल्याला सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि ह्याची छान अशी पेस्ट बनवायची आहे। चला तर आपण देऊया। त्याच्यासाठी तुम्ही कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ऍड करायचे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये तमालपत्री घालायची आहे। खडे मसाले आहेत ते घालायचे, दालचिनी वगैरे, शहाजिरे आहेत ते घालायचे, तडतडून घ्यायचे। त्याच्यामध्ये हे आपण बनवलेली पेस्ट जी आहे ती पेस्ट घालायची। आणि तेल सुटेपर्यंत ह्याला आपण भाजून घ्यायचं। 5 मिनिटं ह्याला छान तेल सुटतंय तोपर्यंत हे भाजून घेऊया। तर हा छान आपला मसाला भाजलेला आहे। ह्याला साईडून बघा तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। हळद टाकायची अर्धा चम्मच, गरम मसाला टाकायचा 1 चम्मच, लाल तिखट टाकायचं आहे 2 मोठे चम्मच। छान हलवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं छान त्या मसाल्यामध्ये हे मसाले सगळे मिक्स झाले पाहिजे। हा राजमा आहे मी उकडून घेतलेला आहे, तो छान असं मऊ शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। एवढा शिजवून घ्यायचा आहे मऊ असं, आणि तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। पाणी ॲड करायचं। 10 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हा राजमा छान शिजवून घ्यायचा आहे झाकून। 10 मिनिटं झालेला आहे। हे बघा छान असा राजमा आपला गठ्ठ झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये मीठ घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ पण ॲड करा। आता ह्याच्यावरती आपण अर्धा चम्मच धने पावडर टाकूया आणि अर्धा चम्मच कसुरी मेथी टाकायची ही, हा आपला राजमा खाण्यासाठी तयार आहे। तर ही आपली राजम्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा की तुम्हाला कोणत्या रेसिपी मला माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा। मी त्या रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। थँक्यू फॉर वॉचिंग।